नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माहिती दूत या आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 5 लाख महिलांचे अर्ज हे लाडकी बहीण या योजनेतून बाद केले गेले आहेत. तर मित्रांनो, हे अर्ज बाद करण्यामागे नेमके काय कारण आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक महिन्याभरात लाभार्थी महिलांच्या संख्येत 5 लाखांनी घट झालेली आहे. डिसेंबर 2024मध्ये लाडकी बहीण योजनेत 2,46,00,000 लाडक्या बहिणींना हप्ता देण्यात आला होता. तर आता 2,41,00,000 एवढे महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे 5 लाखांनी महिलांच्या संख्येत घसरण झाली आहे. आणि या काय कारण आहे की लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, पहिले कारण असं आहे की महिला लाभार्थीचे वय 65 वर्ष अधिक झाले आहे. त्यामुळे ज्या महिला लाभार्थीचे वय 65 वर्षापेक्षा अधिक आहे त्यांनासुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. कारण या योजनेच्या निकषांमध्ये 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेत पात्र आहेत. परंतु काही महिलांचं वय हे 65 वर्षापेक्षा अधिक असल्याने त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहेत. तसेच काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ भेटतो. नमो किसान, PM किसान सन्मान योजने पण ज्यांना मानधन मिळत आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. अपात्र ठरवण्यात आलेले जे लाभार्थी आहेत त्यांचे विवरण आपण खालीलप्रमाणे आहे. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला हे राज्यात 2,30,000 आहेत. त्यानंतर ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा अधिक आहे असे महिला 1,10,000 आणि ज्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी नमो शक्ती योजनेचे लाभार्थी आणि ज्यांनी स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेतलेले आहे या योजनेतून असे 1,60,000 असे एकूण 5 लाख जवळपास महिला या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत.